धावपळीत होतो, स्वतःच्या खूप कामात होतो, असं काही म्हणत नाही, खरंच नव्हतं. मी आळस झाला माझा, त्यामुळे चिंतन करू शकलो नाही. पण जेवढं सद्गुरुनाथांच्या कृपेने त्यांच्या श्रवणातून जेवढं आपल्यासमोर मांडता आलं तेवढा या अभंगाचा यथामती अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ आपल्या हातात आता शिल्लक आहे, आपल्याला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि तो प्रसाद घेण्याच्या आधी भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायला आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं. चरित्र ते उच्चारावे भगवंतांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलंय या चरित्राचा आज केवळ उच्चार करावा असा आमचे महाराज विरोधन सांगतात. काल्याच्या नियमावलीमध्ये चरित्र ते उच्चारावे असं म्हटलं, चरित्र ते विस्तारावे नाही म्हटलं. आणि त्याचा दुसरा भाग भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय ते सांगावं असं सांगितलंय. आणि गोकुळाचं चरित्र किती वेळ सांगावं तरी ते कमीच आहे. त्यामुळे भगवंताच्या लीला इकडे लक्ष द्या, त्यातला फरक घ्यायचा. भगवंताच्या लीला भगवंताचे गुण कितीतरी वेळ सांगत बसलं तरी ते असे आहेत की त्या गुणांना कधीही शेवट नाही. अशी तरी समस्या कंचनम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखाने पत्रमोदी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशकारं नयाति. हे पुष्पदत्तांनी ज्याप्रमाणे भगवान शिवांच्या संबंधाने वर्णन केलंय तेच वर्णन नामदेवरायांना विचारा. याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू वाटे. अहो या पृथ्वीचा जरी पत्र केलं, भुजपत्र केलं आणि समुद्राची शाई केली, काय वर्णन आहे पहा. समुद्राची शाई केली, सगळे पर्वत सगळ्यांचं चूर्ण करून त्या पर्वतात टाकलं, सगळा समुद्र केवढा अथांग आहे त्याची घोटून घोटून शाई केली, या पृथ्वीचं भुजपत्र केलं लिहिण्यासाठी. आणि कल्पतरूची जर लेखणी केली, कल्पतरूची एक शाखा काढून त्याची जर लेखणी केली, कल्पतरूची का त्याची लेखणी केली आणि लिहायला कोण, साक्षात शारदा जरी लिहत बसली आणि त्याच माता सरस्वतीने सर्व काळ पूर्ण वेळ जरी भगवंताच्या लीला लिहत बसली ती तरीही त्या खोड्या सांगून पूर्ण होणार नाही. अशा खोड्या, एवढ्या खोड्या भगवंताने केल्या. आपण आपल्या लहानपणापासून भगवंताच्या खोड्या आहेत, पण आज आता भगवंतांकडे आपल्याला ऐकायचंय असं म्हटलं की काय नवकार्य नसते. भगवंताचं चरित्रच एवढं गोड आहे, भगवंताच्या लीलाच एवढ्या गोड आहेत, त्या किती वेळा जरी ऐकल्या तरी त्याची गोडी संपत नाही. काल महाराजांनी सांगितलंय ते विटत नाही, त्याला कधीही कितीही आपण दाखवत राहिलो तरी त्या वीट येत नाही. असं भगवंताचं चरित्र. त्या चरित्राचा थोडक्यात आपल्याला उल्लेख आपल्या वेळेमध्ये आपण करायचा. या भूमीचा फळ करण्यासाठी या भूमीवर अनेक राक्षसांचा जेव्हा प्रादुर्भाव झाला, जुने राक्षस राजांच्या रूपात जन्माला आले आणि त्यांनी या भूभार केला, सगळ्या लोकांना त्रस्त केलं, भगवत भक्तांना त्रास दिला. त्यावेळी भगवंताची प्रार्थना सगळ्या देवांनी केली, स्वतः पृथ्वी गोमातेचं उदाहरण करून भगवंताजवळ गेली आणि मग सगळ्या देवतांनी करिता ती स्तवना पुरुषसुक्ते, पुरुषसुक्ताद्वारे भगवंताचं स्तवन केलं. पुरुषम पुरुषसुक्ते उपदस्ते पुरुषसुक्ताच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण सगळ्या देवांनी केलं, संतांनी वर्णन केलं. भगवंत आता यायला हवं, तुका रूप दाखविले आता सहस्रभुजांच्या मंडिता. हे भगवंत आता तुम्हाला यायला लागते. ही प्रार्थना केल्यानंतर भगवंताने ब्रह्मदेवाला साक्षात्कार दिला. भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं की या भूमातेचं दुःख हरण करण्यासाठी वसुदेव आणि देवकीच्या 8व्या गर्भाच्या रूपातून जन्माला येईल. तुम्ही सगळ्या देवस्त्रिया आणि देवता गोकुळामध्ये गोपिकांच्या या तिथे आपण लीला करू, हरण मी करेन असं नियोजन मी केलेलं आहे. ब्रह्मदेवाने सगळ्या देवतांना सांगितलं, सगळ्यांनी मिळून गोमातेला शांत केलं. गोमातेचं दुःख हरण करण्यासाठी भगवान येणार असं सांगितलं. तिकडे प्रसंग आता मी विस्तार करत नाही, थोडक्यात सांगतो, पुढे जातो. सगळ्यांना प्रसंग माहितीये. वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं. देवकी कंसाची भगिनी, तिचं लग्न झाल्यानंतर ज्यावेळी तिच्या परत वाटी लावण्याच्या प्रसंगामध्ये आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं की तिचा 8वा गर्भ तुझ्या काळ ते ऐकल्यानंतर त्याचं मन बदललं आणि त्याने त्या देवकीला मारण्यासाठी खडग उगारलं. खडग उगारलं